स्वागत आहे मित्रांनो अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आत्ता जो काय आपण डेमो व्हिडिओ बघितलेला आहे हा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये कसा बनवायचा ते एक्सप्लेन केलेला आहे। तर जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही हा व्हिडिओ इझिली बनवू शकता। तर सिम्पली व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं सॉन्ग, CapCut ॲप, VPN आणि अलाइट मोशन हे तिन्ही ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जातील। तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तेथून सगळे सॉंग्स आणि ॲप डाउनलोड करून घ्या। तर चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला रोज मिळत राहतील। तर सिम्पली आपण आजचा व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला इथे काय करायचं आहे की VPN ओपन करून इथे कनेक्टचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर इथे आपल्याला VPN झाल्यानंतर इथं CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे। तर सिम्पली CapCut ॲप ओपन करून घेतल्यानंतर न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपली मटेरियलची फाईल बघायला मिळेल। तर इथे आपल्याला मटेरियलची फाईल सिम्पली अशा प्रकारे अल्बमला क्लिक करून मटेरियलची फाईल ओपन करून फोटोमध्ये आपल्याला हा फोटो आपण डेमो म्हणून ॲड केलेला आहे, या जागी तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करू शकता। तर फोटो सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर व्हिडिओवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक मिळाला आहे सॉन्गचा, तो क्लिक करून घ्यायचा आहे आणि ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। नंतर इथे वरती एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर आपला जो काही व्हिडिओची लेअर आहे त्याला क्लिक करायचं आहे। इथे आपल्यासमोर खाली ऑप्शन्स येतील, तर इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून ही जी काही इमेज म्हणजे व्हिडिओची लेअर आहे त्याला क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे। नंतर सॉन्गवरती लॉंग प्रेस करून सॉन्ग आपल्याला अशा प्रकारे इथे पुढं स्क्रोल करून घ्यायचं आहे। नंतर इमेजच्या लेअरला क्लिक करून ही जी काही पांढऱ्या कलरची एंडिंग आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे पुढे अशा प्रकारे आपल्याला खेचून घ्यायचं आहे, म्हणजे तिथं लेंथ वाढून जाईल। नंतर सॉन्गवरती क्लिक करायचं, म्हणजे आपण सॉन्गच्या बरोबर एंडिंगवरती ही व्हाईट लाईन घेऊन यायचं आहे आणि नंतर इमेज लेअरला क्लिक करून एक्स्ट्रा पार्टला स्प्लिट करायचं आहे, नंतर डिलीट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे डिलीट होऊन जाईल। नंतर काय करायचं आहे, यातून बॅक निघून इथं आपल्याला रेशोवरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरला 9/7 रेशो सिलेक्ट करून इथं सिम्पली आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेजला क्लिक करून अशा प्रकारे 2 बटन टच करून आपल्याला ही इमेज इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज इथे ॲड करून हा व्हिडिओ क्रिएट करू शकता। अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचं आहे। तर आपलं जो काही सॉन्गची लेअर आहे त्यावर तुम्हाला इथे खाली डॉट्स बघायला मिळतील। तर या डॉट्स म्हणजे आपले बीट्स आहेत। तर हे बीट तुम्हाला फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जे बीट आहे त्या बीटवरती येऊन सिम्पली इथं बीटवरती ही व्हाईट लाईन घेऊन यायचं आहे, नंतर वरती टायमिंग बघून घ्यायचं आहे। अशा प्रकारे टाईम बघून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इमेजला क्लिक करून अशा प्रकारे पहिला ऑप्शन स्प्लिटचा येईल त्याला क्लिक करायचं आहे। म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये बीट्स बघायला मिळणार नाही, तुम्ही इथे बीट्स बघायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये डिव्हाइसमध्ये, इथं वरती टायमिंग चेक करायचं आहे आणि इमेजला तुमचं स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटवरती इमेज स्प्लिट करून घेऊया। अशा प्रकारे आपण इथं सर्व बीटवरती तुम्ही टायमिंगवरती चेक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमची इमेज तुम्ही इथं अशाच प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। आपण इथे सर्व इमेज बीट्सवरती अशा प्रकारे स्प्लिट करून घेणार आहे। तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशा प्रकारे आपण इथे सर्व बीट्स ॲड करून घेतलेले आहेत। नंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। तर इफेक्ट्स येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं ओपनिंग अँड क्लोजिंगची आपल्याला एक कॅटेगरी मिळेल। वेगळ्या प्रकारची कॅटेगरीज इथं बघायला मिळतील। तर इथं आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर सुपर लार्ज स्पॉट नावाचा इफेक्ट सिम्पली आपल्याला ॲड करून या ओकेच्या बटनला क्लिक करायचं आहे। नंतर याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे एंडिंगवरती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला इथे बॉडी व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला एक नाईट क्लबची कॅटेगरी मिळेल, तर थोडं पुढं घेऊन आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला जिल्टर म्हणून एक इफेक्ट मिळेल, जिल्टर ब्लर नावाचा इफेक्ट मिळेल। तुम्ही इफेक्ट्सवर सर्चही करू शकता। तर हा इफेक्ट शोधून तुम्हाला सिम्पली याच्यावर क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। नंतर ॲडजस्टला क्लिक करून फिल्टर 0 करून घ्यायचं आहे। ब्लरचे आपल्याला अशा प्रकारे इथं ॲडजस्टमेंट 35पर्यंत करून घ्यायचं आहे। आपल्याला इथं रेंज 10पर्यंत करून घ्यायचं आहे आणि इंटेन्सिटी आपल्याला इथं कमी करून 40पर्यंत करून घ्यायचं आहे। नंतर ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे ॲडजस्ट होऊन जाईल। आणि नंतर जे काही आपले पुढचे बीट्स आहेत तर त्या पुढच्या इमेजला येऊन आपल्याला ॲनिमेशनला क्लिक करून अशा प्रकारे इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। इथे इन आउट आणि कॉम्बो 3 ॲनिमेशन मिळतील, तर आपल्याला सिम्पली इथे कॉम्बो ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून नंतर काय करायचं आहे, इथं आपली व्हाईट लाईन जी आहे ती पुढच्या इमेजला घेऊन यायचं आहे, ही व्हाईट लाईन, आणि नंतर पुढच्या इमेजला पेंड्युलम 2 ॲड करायचं आहे। नंतर त्या पुढच्या इमेजला येऊन आपल्याला पुन्हा पेंड्युलम 1 ॲड करायचं आहे आणि त्या पुढच्या इमेजला येऊन पुन्हा पेंड्युलम 2 आपल्याला इथे कॉम्बोमध्ये इफेक्ट मिळेल, तो सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं आहे, या बीटच्या सुरुवातीला यायचं आहे। इथं आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे ग्लोविंग लाईनची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला पुढे जाऊन ग्लोविंग लाईनची एक कॅटेगरी मिळेल, ती सिम्पली आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला एक घोस्ट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, अशा प्रकारे ही मिळेल, तो सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे।
तर याची आपली जी काही लेंथ आहे ती तर आपल्याला हा जो बीट संपला आहे आपला 15F आणि 6च्या मध्ये, तिथे येऊन सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. नंतर ॲडजस्टला क्लिक करून थोडंसं स्पीड आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळेल. नंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या इमेज लिहून ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. थोडं पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथं आपल्याला स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचं ॲनिमेशन मिळेल. ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून त्याच्यावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. नंतर या सुरुवातीला बरोबर त्या बीटवरती यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे इथं पुढं जाऊन आपल्याला स्प्लिट नावाची एक कॅटेगरी बघायला मिळेल. तर ती स्प्लिट नावाची कॅटेगरी तो ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला मिरर 3 लेयर्स नावाचा एक इफेक्ट मिळेल. तो ॲड करून ओके करून घ्यायचं. तुम्ही इथं सर्चही करू शकता. तर इथे अशा प्रकारे ॲड करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून जी काही आपली स्प्लिट आहे त्याच्या अलीकडे आपल्याला इथं लव नावाची कॅटेगरी मिळेल, ती ओपन करून घ्यायची आणि हार्ट किसेस नावाचा इफेक्ट आपल्याला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि नंतर ओके करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. नंतर मिरर 3 लेयर्सला क्लिक करून ॲडजस्टला क्लिक करून फिल्टर 0 करून घ्यायचं आणि वर्टिकली आपल्याला इमेज व्यवस्थित अशा प्रकारे इथं स्क्रीनला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पुढचं बीट आपण जे काही कट्स केलेले आहेत त्या बीट इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली कॉम्बोवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, बीटवरती येऊन इथं आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे इथं आपल्याला क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतील. तर क्लोन जुट्सू नावाचा इफेक्ट हा सिम्पली ॲड करून इथं ओके करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर त्या बीटला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला इथं ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे आणि ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला हिल फायर म्हणून एक इफेक्ट मिळेल. तो ॲड करून ओके करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे वेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे ट्रान्झिशन्स बघायला मिळतील. तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटला येऊन पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून नाईट क्लबची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. नंतर त्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवरती येऊन पुन्हा आपल्याला पुढं स्क्रोल करत जाऊन स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुढच्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला काय ॲनिमेशनला क्लिक करून आपल्याला सिम्पली इनवरतीच आपल्याला इथं रॉक व्हर्टिकल नावाचं एक ॲनिमेशन इनवरती अशा प्रकारे इथं रॉक व्हर्टिकली ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सिम्पली साईडला टच करून बॉडी इफेक्टला टच करायचं आहे आणि पुन्हा इथं क्लॉन नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. क्लोनमध्ये आपल्याला ते डॉपलर नावाचा एक ॲनिमेशन म्हणजे इफेक्ट मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून ते लव नावाची कॅटेगरी मागाशी जी आपण ओपन केली होती ते आपल्याला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हार्टबीट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. तर नंतर काय करायचं, या ॲरो चिन्हावर क्लिक करून बॅक निघून सुरुवातीला येऊन सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करून अशा प्रकारे इथं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मटेरियलमध्ये आपल्याला फोटो ओपन करून आता जे काय आपलं PNG आहे ते इथं ॲडवरती क्लिक करून हे साईडला कट करून याची लेंथ जी काय ते आपल्याला अशा प्रकारे लॉंग प्रेस करून एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. नंतर अशा प्रकारे इथं एक्स्ट्रा पार्ट जो काय तो इथं डिलीट करून अशा प्रकारे स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं आहे. तर नंतर आपल्याला काय करायचं, हे आपल्याला PNG 2 बटन टच करून अशा प्रकारे इथं राईट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला तो कोपऱ्यात थोडं तिरकं करून अशा प्रकारे 25पर्यंत तिरकं करून इथे ॲडजस्ट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, आपली जी काय मिरर 3 लेयर्स जो काय आपला इफेक्ट आहे त्याच्यावरती यायचं आहे आणि मिरर 3 लेयरचा आपल्याला इफेक्टला येऊन सिम्पली काय करायचं आहे, इथं PNGला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. जिथं हा इफेक्ट संपलेला आहे तिथेही आपल्याला एक स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि नंतर हे PNG आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि हे तिरकं करून थोडंसं आपल्याला अशा प्रकारे इथं डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.